गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे बाप्पांचे फेवरेट, त्यांना खूप आवडणारे असे उकडीचे मोदक बनवणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकर अशी झटपट बनणारी आहे. पण मोदक जे आहे तर आपण कसं वर्षातून 1-2 वेळेसच बनवतो. जर ज्यांना चतुर्थी वगैरे असती तर ते तर बनवतातच प्रत्येक महिन्याला. पण उकडीचे मोदक तर आपण हे वर्षातून 1-2 वेळेसच बनवतो. तर याला थोडासा टाइम लागतोच, पण लवकर बनतात, जास्त वेळ तर नाही लागत. तर इथे सगळ्या गोष्टी कशा पटपट आवरायच्या होत्या. गणपती बाप्पांचं आगमन करायचं होतं. सगळ्या गोष्टी अशा लवकर लवकर झटपट आवरायच्या होत्या. तर बघते तर किचनमध्ये आले तर बघते तर तूपच नव्हतं. तर पहिले फटाफट तूप बनवून घेतलं. तर त्याच्या म्हणजे तूप नव्हतं पण लोणी होतं. तर मग त्या लोणीचंच तूप मस्त बनवून घेतलं आणि मस्त एक फ्रेश कोकोनट नारळ आणलं होतं मी डीमार्ट मधून. तर त्याचेच मस्त ओल्या नारळाचे मस्त मोदक बनवणार आहे मी आणि खूप छान बनणार आहे आणि खूप सोपी, खरंच खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. मला तर काही एवढं हार्ड नाही वाटलं. मी तर नेहमी डेली वगैरे तर नाही, पण कधीतरी बनवत असते. जेव्हा मूड आला तेव्हा मस्त उकडीचे मोदक बनवत असते. तर इथे काय होतं की मी जे व्हिडिओ आहे तर ते खूप मेहनतीनं बनवते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे मी कोकोनट सगळं जे नारळ आहे तर ते काढून घेतलं, चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यानंतर जे वरचे जे छिलके आहे म्हणजे काळा म्हणजे पाट असते ना त्याची काळी, तर ते चाकूने काढून घ्यायचे. म्हणजे जे मोदक आहे तर ते आपले असे काळपट दिसणार नाही आणि छान असे मस्त मोदक आपले बनणार. तर इथे जे नारळ आहे तर ते मी चांगलं खिसून घेतले, बारीक खिसणीने खिसून घेतले. ज्याने मी अद्रक लसण वगैरे खिसत असते ना तर त्याच खिसणीने खिसून घेतलंय. तर इथे ड्रायफ्रुट्स घ्यायचे. तर ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर खूप तसे पण खूप भारी लागतात. कारण की आपण ओल्या नारळाचं बनवतोय तर ते फक्त नारळ पण टाकलं आणि गूळ टाकला तरी छान लागतं. तर इथे काय झालं की मी सगळे जे ड्रायफ्रुट्स घेतले होते तर त्याला चांगलं बारीक चॉप करून घेतलं आणि तूप पण थंड झालं होतं, त्याला गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच मी पिठाच्या सारणाची तयारी करतेय. तर 1.5 वाटी मी इथे दूध घेतेय. तर दूध चांगलं गरम झाल्यानंतर अर्धी वाटी परत काढून घेणार आहे. तर इथे दूध नसेल तर तुम्ही पाणी पण तुम्ही टाकू शकता. पाण्याचे पण छान बनतात मोदक, सॉफ्ट बनतात. असं काही नाही की दूधच टाकले की चांगले बनतील, पण चांगले लागतात. त्याच्यानंतर अर्धी वाटी मी दूध काढून घेतलं एका साईडनी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे चम्मच तूप टाकलंय आणि चांगलं त्याला मिक्स करून घेतलं तुपाला. आणि दूध गरम झालं म्हणजे हलकीशी उकळी आली त्याला की लगेच पीठ त्याच्यामध्ये टाकलं आणि फास्टमध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं दूध ऍड करून इथे मला 1.5 वाटी जे दूध आहे तर ते पूर्ण लागलंय व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि गॅसला बंद करायचे आणि असंच याला 10 मिनिटं साईडने ठेवून द्यायचे, जेणेकरून जे पीठ आहे ते वाफेवर छान बनतं. आणि लगेच मी त्या मोदकामध्ये भरण्याचं जे सारण आहे तर त्याची तयारी करतेय. तर इथे मी 4 चम्मच तूप घेतले, जे मी सकाळी बनवलं होतं ते, आणि ड्रायफ्रुट्स पण घेतले जे चॉप केलेले होते बारीक. त्याच्यानंतर त्याला चांगलं फ्राय करून घेतलंय, चांगलं परतून घेतलंय त्याला. त्याच्यानंतर याच्यामध्ये खसखस टाकायची, खसखसीला पण चांगलं लालसर होऊ द्यायचंय. ती पण म्हणजे खसखस तर खूप छान लागती मोदकामध्ये, ते तर पाहिजेतच. तर इथे जे खोबरखीस आहे म्हणजे ओल्या नारळाचा खोबरखीस तो होता 1 वाटी. तर इथे अर्धा वाटी मी गूळ टाकलाय. तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून गूळ ऍड करू शकता, पण एवढं अर्धी वाटी ठीक आहे. तर त्याच्यानंतर इलायचीची पावडर केली मी. तर
ती त्याच्यामध्ये टाकली, परत चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केला आणि साईडने ती कढई ठेवून दिली थोडंसं सारण थंड होण्यासाठी. आणि लगेच जे पीठ आहे, तर 10 मिनिटं झालेच होते सारण बनवता बनवता. तर जे पीठ आहे तर ते मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं, कारण की जे मी पॅन घेतला होता तर तो खूप असं कमी म्हणजे छोटा पडला होता त्या पिठासाठी. तर परात मी मोठी घेतली असायची, कारण की मिक्स करायला चांगलं मळायला त्याला थोडंसं मोठं भांडं लागतं. तर त्याच्यानंतर जे पीठ आहे तर ते गरम होतं, तर त्याला काट्याच्या चम्मचने त्याला चांगलं म्हणजे त्याच्यातली वाफ काढून घेतली आणि त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं. परत त्याच्यानंतर परत 2 चम्मच मी याच्यामध्ये तूप टाकलं, म्हणजे जे पीठ आहे तर ते चांगलं सॉफ्ट बनेल. तर इथे हलकंसं म्हणजे कोमट झालं होतं पीठ. त्याच्यानंतर त्याला चांगलं परत मी मिक्स करून घेतलं आणि म्हणजे मिक्स म्हणजे जितकं तुम्ही त्याला असं मळून मळून घेणार ना, तितकं असं सॉफ्ट असा डव बनणार, हा खूप भारी पीठ बनणार. आणि जितकं जास्त त्याला तुम्ही मळसान तितकं ते सॉफ्ट बनणार. याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड करू नका म्हणजे. आणि थोडंसं वाटलंच तर थोडंसं गरम पाणी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, पण थोडंसंच टाकायचं. एका वाटीला अ, एक एका वाटीला 1.5 वाटी दूध पुरेसं आहे, म्हणजे होऊन जातं. जास्त काही घ्यायचं काम नाहीये, होऊन जातं. तर इथे मी लगेच, माझ्याकडे साशा होता तर मला खूप गडबड होती, आवरायचं होतं सगळं. तर इथे फटाफट मी साशानेच बनवले. तर तुम्ही हाताने, तुमच्याकडे टाइम वगैरे असेल तर तुम्ही हातानेही बनवू शकता, पण माझ्याकडे टाइम नव्हता म्हणून मी फटाफट साशानेच बनवले. तर इथे काय करायचं होतं, जो तांदळाचं जे पिठाचा आपण डव बनवलेला होता तर त्याचा छोटासा मस्त गोळा घ्यायचा. त्याच्यानंतर साच्याला चांगलं तूप लावायचं आणि त्याच्यानंतर ते पीठ टाकायचं आणि चांगलं असं दाबत दाबत त्याला वरती आणायचंय त्या पिठाला. आणि त्याच्यानंतर जे आपण सारण बनवलं होतं खोबऱ्याचं, तर ते त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि मस्त त्याला चांगलं दाबून घ्यायचंय. तर बघू शकता किती भारी असा मस्त आपला मोदक बनतोय. आणि त्याला चांगलं खालच्या साईडने पण चांगलं त्याला म्हणजे पीठ कमी पडतंय तर तुम्ही वरचं पण थोडंसं लावू शकता त्याला. आणि बघू शकता किती मस्त असा आपला भारी मोदक असा बनलाय. तर गणपती बाप्पाला तर नक्की आवडेल माझा मोदक बनवलेला. त्यांचं तर फेवरेट आहेच, पण घरच्यांना पण फार मोदक आवडले होते आमच्या घरी. तर खूप भारी बनले होते आणि खूप टेस्टी लागत होते. तर गणपती बाप्पा जे आहे तर ते कमीत कमी बरेचसे दिवस राहतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्की बनवा आणि तुम्ही पण खा. बघा किती छान असे मस्त मोदक बनताय आपले. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की 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 कमेंट मध्ये सांगा. तर मी मस्त महाराष्ट्रीयन स्टाईल आणि ट्रेडिशनल स्टाईलमध्ये असे मस्त असे मोदक बनवले होते. तर इथे माझ्याकडे केसर होतं डिझाईनसाठी. मी केसर त्याला मस्त असं वरतून एक एक धागा त्याला असं थोडंसं दाबून चिपकून देतीये, जेणेकरून उकडताना जे आहे तर ते मोदक म्हणजे जो केसर आहे तर तो निघणार नाही. त्याच्यासाठी हलकंसं त्याला दाबायचंय. केसर नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही, थोडंसं म्हणजे कमी असेल तर तुम्ही त्याचं दुधामध्ये भिजू घालून त्याच्यावरती पण टाकू शकता. तर इथे मी सकाळीच मस्त मार्केटमधून केळीचं पान आणलं होतं, स्पेशल मोदकसाठीच आणलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं, पुसून घेतलं आणि त्याला मधातून म्हणजे 2 भाग केले त्याचे केळीच्या पानाचे. तर इथे काय झालं की माझ्याकडे काही जाळीचं प्लेट वगैरे नव्हतं मोठं, तर मी परातीमध्येच त्याला केळीच्या पानाला ठेवलं आणि हलकं हलकंसं तूप त्याच्यावर लावलं, जेणेकरून जे मोदक आहे तर ते चिपकणार नाही त्याला. आणि त्याच्यावर मस्त 1 बाय 1 आपला असा छान असा मोदक मी त्याच्यावर ठेवलेत. तर इथे बघू शकता की एकही माझा मोदक खराब झाला नाहीये. तर बेटर आहे की 1 वाटी जर का पीठ असेल तर त्याला 1.5 वाटी दूध घालावं किंवा पाणी घालावं. हे सोपी पद्धत आहे याची, की फक्त 1 वाटी, कुठलंही वाटी, कप, छोटा कप, मोठा कप, काहीही घ्या, फक्त मेजरमेंट तेच आहे की 1 वाटी जर का तुम्ही किंवा 1 डब्बा जर का तुम्ही पीठ घेतलंय तांदळाचं, तर त्याला 1.5 डब्बा हे दूध किंवा पाणी असलंच पाहिजे.
तर इथे एका मोठ्या कढईमध्ये 2-2.5 ग्लास पाणी टाकलं होतं, स्टँड ठेवलं होतं, त्याच्यावर पाणी चांगलं उकळलं होतं आणि त्याच्यानंतर मग मस्त मोदकची जी प्लेट आहे तर मी त्याच्यावर ठेवली आणि त्याच्यावर झाकण ठेवायचंय. जी वाफ आहे तर ती बाहेर निघाली नाही पाहिजे, त्याच्यासाठी चांगलं असं म्हणजे जे वरचं झाकण जे आहे तर त्याला होल वगैरे असेल तर त्याला कुठल्या तरी पिठाने वगैरे चिपकून द्यायचं. जी वाफ आहे तर ती बाहेर निघाली नाही पाहिजे. बघू शकता किती छान असे मस्त आपले मोदक बनलेत आणि एकदम मला तर फक्त 1.5 तास लागलाय मोदक बनवायला. कारण की याला कसं आहे की आपण वर्षातून 1-2 वेळेसच बनवतो तर याला टाइम लागतोच. आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे तर त्याला टाइम लागतोच, पण असं बनवायला गेले झटपट तर अर्ध्या तासांमध्ये मोदक आपले हे तयार होतात. तर इथे मला व्हिडिओ पण बनवायचा होता तर त्याच्यासाठी मला तो मोकळा 1.5 तास लागलाय. आणि तुम्हाला तर व्हिडिओ वगैरे नसेल बनवायचं तर तुमचे हे जे मोदक आहे अर्ध्या तासामध्ये कम्प्लीट होणार आणि झटपट असे मस्त आपले मोदक तयार होऊन जाणार. तर इथे बघू शकता किती असा मस्त सॉफ्ट आणि लुसलुशीत असे मोदक बनलेत बघा. एकदम ट्रेडिशनल पद्धतीने एकदम तोंडामध्ये मोदक टाकला की तो विरघळलाच पाहिजे असे मस्त आपले मोदक बनलेत बघा. तर झटपट असं मस्त नैवेद्य पण मी दाखवला होता गणपतीला, पण हा व्हिडिओ जे आहे तर हा पहिले आला होता. म्हणजे नैवेद्य दाखवण्याच्या पहिलेच खाण्याचं मी दाखवून दिलं. तर इथे मी मस्त मार्केटमध्ये गेले होते आणि खूप असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गणपती होते, छोटे छोटे मोठे मोठे पण होते. खूप भारी वाटत होतं आणि असे मस्त असे स्टॉल लागलेले होते. तर गणपती बाप्पा बघा आमच्या घरी आले, आगमन झालंय गणपती बाप्पांचं. तर इथे मी मस्त त्यांची आरती वगैरे केली आणि त्यांचं स्वागत केलं गणपती बाप्पांचं. तर इथे बघू शकता किती छान मस्त असा छोटासा शाडू मातीचा मी गणपती घेतलाय. जे गणपती आहे तर ते मी घरीच विसर्जन करते आणि जे विसर्जन केल्याच्या नंतर ती माती जी आहे तर ती झाडांना वगैरे टाकते. आणि म्हणजे इकडे बाहेर विसर्जन न करता आपलं मस्त घरीच विसर्जन करा, मला तर असं बेटर वाटतं. आणि मोदक पण मस्त बापांना प्रसाद वगैरे दाखवला, त्यांचा नैवेद्य दिला त्यांना आणि खूप भारी वाटत होतं. मस्त आज पूर्ण दिवस माझा तर कामामध्येच गेला, पण खूप भारी वाटलं कामाचं वगैरे, पण काही कंटाळा नाही आला. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.